श्रावणस्य महात्म्यं तु शृणु त्वं मुनिसत्तं व्रतानां विविधं रूपम कथयिष्याम्यहं शुभम. अर्थात, हे श्रेष्ठ मुनी, श्रावण महिन्याचं महात्म्य ऐक. विविध शुभ व्रताच्या स्वरूपाचं वर्णन मी तुला सांगतो. कोटी लिंगम समारभ्य व्रतानी समारेच्छत सर्व पाप विनिर्मुक्तो शिवलोकम सगच्छित. अर्थात, जो भक्त कोटी लिंगाची स्थापना करून नाना व्रतांचे पालन करतो तो सर्व पापापासून मुक्त होऊन शिवलोकास प्राप्त होतो. नमः शिवाय. हर हर महादेव. श्रावण मास म्हणजे भक्तिभाव, व्रत आणि तपश्चर्याचा मिलाप. या पवित्र महिन्यातील 5व्या अध्यायात स्कंद पुराण आपल्याला घेऊन जात आहे एक अद्वितीय व्रत यात्रेत, जिथे प्रकीर्णक व्रत, रविवारी व्रत आणि विशेषतः कोटीलिंग व्रताचे अत्यंत दिव्य आणि प्रभावशाली महत्त्व स्पष्ट केलं आहे. कोटीलिंग व्रत म्हणजे कोट्यावधी शिवलिंगाची मानसिक प्रतिष्ठा व पूजा. या व्रताचे पालन म्हणजे आपण एका शिवलिंग पूजेवर कोटीलिंगाची उपासना करून टाकतो. हे फक्त पुण्यसंचय नव्हे तर मोक्षदार उघडण्याचं सामर्थ्य आहे. या अध्यायात भगवान शिवाचे नाना प्रकारचे व्रत, त्यांच्या नियमांचे पालन आणि त्यांचे अद्भुत फळ स्पष्ट केले आहे. तर चला, आज आपण श्रावणाच्या 5व्या अध्यायात वर्णिलेल्या प्रकीर्णक व्रते, रविवारी व्रत आणि कोटीलिंग व्रताचे रहस्य जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आणि हो, काही तुमच्या समस्या असतील तर कमेंट करायलाही विसरू नका. प्रिय शिवभक्तांनो, आज आपण श्रावण महिन्यात केल्या जाणाऱ्या विविध विधी आणि रविवारच्या उपवासांच्या वर्णनात सुकर्मा द्विजाची कथा ऐकणार आहोत. देव म्हणाले, हे सनतकुमार, कोटी कोटी पृथ्वीवरील प्राणी लिंगाचे महात्म्य आणि गुण वर्णन करता येत नाहीत, जेव्हा फळ एकाच लिंगाचे महात्म्य वर्णन करता येत नाही, तर कोट्यावधी लिंगाचे काय बोलावे. जर एखाद्या माणसाला कोट्यावधी लिंगे बनवता येत नसतील तर त्याने 1,00,000 लिंगे किंवा 1,000 लिंगे किंवा 100 लिंगे बनवावीत. एक लिंग बनवूनही तो माझ्या सानिध्यात येऊ शकतो. भगवान शिवाची पूजा षडाक्षर मंत्राने 16 उपायांनी भक्तिपूर्ण मनाने करावी. ग्रहयज्ञाने उद्यापन करावे, त्यानंतर होम करावा आणि ब्राह्मणांना अन्न द्यावे. हे प्रिय शिवभक्तांनो, शिव म्हणतात, हे सनतकुमार, जो व्यक्ती हा विधी करतो तो अकाली मृत्यू पावणार नाही. हे व्रत वंध्यत्व दूर करते, सर्व त्रास नष्ट दूर करते आणि सर्व संपत्ती वाढवते. मृत्यूनंतर तो व्यक्ती कल्पासाठी कैलासात माझ्याजवळ राहतो. जो व्यक्ती श्रावण महिन्यात भगवान शिवाला पंचामृताने अभिषेक करतो तो नेहमी पंचामृत पितो. त्याला गुरेढोरे मिळतात. तो खूप गोड बोलतो आणि त्रिपुराचा शत्रू भगवान शिव त्याला तो अतिप्रिय असतो. जो या महिन्यात अनोदना उपवास करतो आणि हविष्ययानाचे सेवन करतो तो व्रूही इत्यादी सर्व प्रकारच्या धान्यांचा अक्षय खजिना बनवतो. जो व्यक्ती पानांच्या ताटात अन्न खातो तो सोन्याच्या भांड्यात अन्न खातो आणि भाज्या सोडून भाज्या खाणारा बनतो. श्रावण महिन्यात जमिनीवर झोपणाराच कैलासात निवास करतो. या महिन्यात एक दिवस जरी सकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर स्नान करतो तो वर्षभर स्नान केल्याचे फळ मिळण्यास पात्र असल्याचे म्हटले जाते. या महिन्यात इंद्रियावर नियंत्रण ठेवल्याने इंद्रियाची शक्ती प्राप्त होते. मुने, जो व्यक्ती पन्ना, पावडर, धातू, चंदन, लोणी इत्यादी पासून बनवलेल्या कोणत्याही शिवलिंगाची तसेच कोणत्याही स्वयंप्रकट नसलेल्या लिंगाची सर्वोत्तम पूजा करतो तो शेकडो ब्रह्महत्या नष्ट करतो. कोणत्याही तीर्थक्षेत्रात सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाच्या वेळी 1,00,000 वेळा जप केल्याने जे यश मिळते ते या महिन्यात एकदा जप केल्याने मिळू शकते. इतर वेळी 1000 नमस्कार आणि प्रदक्षिणा केल्याचे फळ या महिन्यात एकदाच मिळवता येते. मला प्रिय असलेल्या या श्रावण महिन्यात वेद पठण केल्याने सर्व वैदिक मंत्र पूर्णपणे सिद्ध होतात. भक्तीने या महिन्यात किंवा कलियुगात पुरुष सूक्ताचे 1000 वेळा पठण करावे, 4 वेळा पठण करावे किंवा अक्षरांच्या 100 पट पठण करावे. किंवा जर ते करता येत नसेल
तर आळस न करता फक्त 100 वेळा पठण करावे. असे करणारा व्यक्ती ब्रह्महत्यासारख्या पापापासून मुक्त होतो, यात शंकाच नाही. यासारखे पुण्य आणि पापाचा नाश करणारे दुसरे काहीही नाही. या महिन्यात एकही दिवस युक्ताचा जप केल्याशिवाय घालू नये. जो व्यक्ती या फळाला भौतिकवाद मानतो तो नरकात जातो. या महिन्यात समिदा, चारू, तीळ आणि तूप घालून गृहयज्ञ करावा. भगवान शिवाच्या रूपांचे योग्यरित्या ध्यान करावे आणि नंतर धूप, सुगंध, फुले, नैवेद्य इत्यादींनी त्यांची पूजा करावी आणि आपल्या क्षमतेनुसार कोटी होम, लाखो होम किंवा 10,000 होम करावेत. अभिव्यक्तीसह ओम भुव, ओम भुव, ओम स्वाहा गृहयज्ञ नावाचा हा होम देखील तिळाच्या बियाण्यांनी केला जातो. हे सनतकुमार, यानंतर मी आठवड्यातील दिवसांच्या उपवासाचे वर्णन करेन. कृपया हे नक्की ऐका. हे पापी, सर्वप्रथम मी तुला रविवारच्या उपवासाबद्दल सांगतो. या संदर्भात लोक एक प्राचीन कथा सांगतात. प्रतिष्ठानपूरमध्ये सुकर्मा नावाचा एक ब्राह्मण होता. तो गरीब, कंजूस होता आणि भिक्षा मागत असे. एकदा तो धान्य मागण्यासाठी शहरात फिरत होता. त्याने एका घरात महिला एकत्र येऊन महान रविवारचा उपवास पाळताना पाहिल्या. त्याला पाहून त्या स्त्रिया एकमेकांना म्हणू लागल्या की हे पूजा पद्धत लवकर लपवा. यावर तो ब्राह्मण त्या महिलांना म्हणाला, हे सज्जन महिला हो, तुम्ही लोक उपवास का लपवत आहात? सज्जनासाठी स्वार्थापेक्षा दान चांगले आहे. आणि ते ऐकल्यानंतर मी हे महान सत्य पाहिले आहे. मी गरीब आणि दुःखी आहे. या महान उपवासाबद्दल ऐकल्यानंतर मी देखील तो पाळेन. म्हणून तुम्ही मला या उपवासाचे नियम आणि फायदे सांगा. महिला म्हणाल्या, हे ब्राह्मण, हे व्रत पाळताना तू वेडा आणि निष्काळजी होशील किंवा विसरशील किंवा तू त्याचा अनादर किंवा अविश्वास दाखवू लागेल. मग मी तुला या उपवासाबद्दल कसे सांगू? हे ऐकून त्यांच्यातील एक वृद्ध महिलेने ब्राह्मणाला उपवास आणि त्याची पद्धत सांगायला सुरुवात केली. हे ब्राह्मण, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या रविवारी शांतपणे जागे व्हा आणि थंड पाण्याने स्नान करा. त्यानंतर आपले दैनंदिन काम पूर्ण केल्यानंतर सुपारीच्या तंतूपासून बनवलेल्या धाग्यात 6 गाठी करा आणि ते भगवान सूर्याला अर्पण करा आणि ते तुमच्या गळ्यात बांधा आणि नंतर 12 फळे असलेले वायन ब्राह्मणाला अर्पण करा. या व्रताची पद्धत कोणालाही सांगू नये. हे ब्राह्मण, अशा प्रकारे व्रत केल्याने गरीबाला धन मिळते, संतानहीन व्यक्तीला मुलगा होतो, कुष्ठरोगी कुष्ठरोगापासून मुक्त होतो, बंधनात असलेल्या व्यक्ती बंधनातून मुक्त होतात, आजारी व्यक्ती रोगापासून मुक्त होतात. हे ब्राह्मण, या व्रताच्या परिणामामुळे भक्ताला जे काही हवे असते ते त्याला मिळते. असे अधिक सांगण्याचा काय अर्थ आहे? अशा प्रकारे श्रावणातील 4 रविवारी आणि कधीकधी 5 रविवारी हे व्रत करावे. त्यानंतर व्रत पूर्ण करण्यासाठी उद्यापन करावे. हे विपेंद्र, तूही त्याच प्रकारे करावे. यामुळे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्यानंतर त्या विश्वासू पत्नीला नमस्कार करून तो ब्राह्मण आपल्या घरी परतला. त्याने तो व्रत ऐकल्याप्रमाणे पाळला आणि आपल्या दोन्ही मुलींना तोच मार्ग सांगितला. तो व्रत केवळ सांगून भगवान शिवाचे दर्शन घेऊन आणि त्यांची पूजा करून त्या मुली देवगणाच्या प्रमुख बनल्या. तेव्हापासून देवी लक्ष्मीने त्या ब्राह्मणाच्या घरात प्रवेश केला आणि तो अनेक कारणांनी आणि मार्गांनी श्रीमंत झाला. एके दिवशी महामार्गावरून जात असताना त्या शहराच्या राजाला खिडकीत उभ्या असलेल्या त्या 2 सुंदर आणि अतुलनीय मुली दिसल्या. त्या दोन्ही मुली त्यांच्या शरीराच्या अवयवांनी त्याचा अपमान करत होत्या. त्यांना पाहून राजा मोहित झाला आणि क्षणभर तेथेच उभा राहिला. त्याने पटकन ब्राह्मणाला बोलावून दोन्ही मुली मागितल्या. मग ब्राह्मणही आनंदी झाला आणि त्याने दोन्ही मुली राजाला दिल्या. त्या राजाला पती म्हणून मिळाल्यानंतर त्या मुलीही आनंदी झाल्या. त्यांनी स्वतः हे व्रत पाळण्यास सुरुवात केली आणि त्यांना पुत्र, नातू इत्यादींचे आशीर्वाद मिळाले. हे ऋषी, मी तुम्हाला या व्रताबद्दल सांगितले आहे, जो खूप समृद्धी देतो. हे विधीच्या पुत्र, या व्रताचे फल केवळ ऐकून कसे वर्णन करता येईल, ज्याच्याबद्दल माणूस त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. अशा प्रकारे
श्री स्कंद पुराणा अंतर्गत ईश्वर आणि सनतकुमार संवादातील श्रावण मास महात्म्यातील प्रकीर्णक नानाव्रत आणि रविवार व्रतादी कथन नावाचा 5वा अध्याय संपूर्ण झाला आहे. श्रावण महात्म्याचा हा 5वा अध्याय आपल्याला सांगतो की व्रत केवळ शारीरिक कष्ट नव्हे तर आत्म्याला शुद्ध करणारं एक साधन आहे. रविवारी व्रताचे पालन केल्यास सूर्यदेवतेच्या कृपेनं आयुष्यात तेज आणि आरोग्य मिळतं, तर कोटिलिंग व्रत केल्यास आपण केवळ एक शिवलिंग नाही तर करोडो शिवलिंगाची सेवा करू टाकतो असं पुण्य लाभतं. या व्रताचं पालन हे शिवसमीप नेणारं आहे. म्हणून मन, शरीर आणि आत्मा याचं शुद्धीकरण या व्रताने होतं आणि जीवाला एक नवीन दिशा मिळते. आपणही या अध्यायातील व्रताचं आचरण करून आपल्या आध्यात्मिक जीवनात प्रकाश पेरूया. भेटूया स्कंद पुराणातील श्रावण महात्म्य या कथेमध्ये पुढील व्हिडिओ. तोवर शिवाय नमः. हर हर महादेव.